नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 4:1 मल्टिप्लेक्सर। 4:1 मल्टिप्लेक्सर म्हणजेच काय की 4 इनपुट असणार आहेत आणि काय 1 आउटपुट असणार आहे। मग आता जर त्याचा ब्लॉक डायग्राम जर तुम्ही बघितला तर हा तुमचा काय 4:1 मल्टिप्लेक्सर आहे, त्यालाच आपण मक्स सुद्धा म्हणतो। म्हणजेच काय 4 इनपुट, ओके, सपोज फॉर एक्झाम्पल D0, D1, D2 अँड D3 आणि एक आउटपुट असणार आहे तुमचा काय Y। आणि ह्या मक्सला एनेबल करण्यासाठी एक एनेबल पिन असतो, ओके। ज्यावेळी आपण 1 देतोय त्यावेळी काय होतो, हा जो मल्टिप्लेक्सर आहे तो मल्टिप्लेक्सर काय होतो, ऍक्टिव्ह होतो। आता ते वेगवेगळ्या आयसी वरती डिपेंड राहतं। एक आयसी मध्ये काय एनेबलला 0 दिल्यावरती ऍक्टिव्ह होतो, एक आयसी काय एनेबलला 1 दिल्यावरती काय होतं, ऍक्टिव्ह होतो। मग आता हा झाला तुमचा काय 4:1 मल्टिप्लेक्सरचा ब्लॉक डायग्राम। मग आता आपल्याला ट्रूथ टेबल बघायचा बघा। आता मल्टिप्लेक्सर आपल्याला माहित आहे डेटा सिलेक्ट करण्यासाठी आहे। मग आता हे जे D0, D1, D2, D3 आहे, ह्या डेटा मधला मला काय करायचं, आउटपुटला एक डेटा सिलेक्ट करायचा आहे। मग तो सिलेक्ट करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, सिलेक्ट लाईनचा यूज करतोय। मग आता याच्यामध्ये बघा 4 इनपुट आहेत म्हणल्यावरती बघा 2:2 म्हणजे किती येणार 4। मग आता 2 जो आहे तो तुमचा काय असतो, सिलेक्ट लाईन असतो। मग आता इथं सिलेक्ट लाईन किती असणार आहे, तो 2 S0 आणि S1। मग आता बघा S0 आणि S1 हे दोन काय आहे, ते तुमचे सिलेक्ट लाईन आहेत आणि काय एनेबल तुमचा काय पिन आहे। मग आता बघा एनेबल पिन हा ऑलवेज काय असणार आहे, तुमचा 1 असणार आहे। मग आता S0 म्हणजे दोन सिलेक्ट लाईन आहेत म्हणल्यावरती व्हॅल्यू आपण किती देऊ शकतो, 4 देऊ शकतो। एक तर 0 0 0 1 1 0 1 1। मग एनेबल हा तुमचा काय 1 हाय असणार आहे, ऍक्टिव्ह करावं लागणार आपल्याला मल्टिप्लेक्सरला। मग आता आउटपुटला आपल्याला बघायचं की काय येणार आहे बघा। ज्यावेळी 0 0 द्याल त्यावेळी D0 जो आहे तो काय आउटपुटला काय होतोय, कनेक्ट होतोय, म्हणजे आउटपुटला काय येणार आहे, D0 येणार आहे। मग ज्यावेळी 0 1 म्हणजे हा झाला तुमचा किती बायनरी मध्ये 1, ओके। इथं तुम्हाला बघा डेसिमल मध्ये दिसतो 1। मग आता 1 जो आहे तो काय D1 जो आहे तो आउटपुटला जाणार। 1 0 म्हणजेच किती 2 म्हणजे D2 जो आहे तो काय आउटपुटला जाणार। आणि 1 1 म्हणजेच काय 3 म्हणजे D3 हा जो आहे तो आउटपुटला जाणार। मग आता जर ह्याचा इक्वेशन जर बघितला आउटपुटचा काय D0 E बघा D0 E हा 1 आहे त्यामुळे E घेतलो, हा 0 आहे म्हणल्यावरती काय S0 चा बार S1 चा बार। मग आता बघा प्लस D1 E S0 चा बार S1 प्लस D2 E S0 S1 बार अँड प्लस D3 S0 S1 आणि काय तुमचं E एनेबल जो पिन आहे तो पिन। मग आता आपल्याला काय करायचं, डायग्राम काढायचा आहे कशा पद्धतीने बघा। पहिल्यांदा काय S0 आहे, ओके, आणि त्याला जर तुम्ही बार कनेक्ट केला तर हा नॉट गेट कनेक्ट केला तर काय होणार, S0 चा बार हा तुमचा काय S1 आहे। मग आता त्याला नॉट गेट कनेक्ट केला तर काय हा S1 चा बार होणार आहे। मग पहिल्यांदा बघा D0 E S0 आणि S1। मग आता मी एक एनेबल पिन सुद्धा घेतो, ओके। मग आता बघा पहिल्यांदा काय D0 पहिल्यांदा काय हा सपोज फॉर एक्झाम्पल काय असणार आहे D0 E S0 चा बार आणि S1 चा बार, ओके। मग हा तुम्हाला काय भेटलं D0 E S0 चा बार आणि S1 चा बार। नंतर काय D1, ओके, हा सपोज फॉर एक्झाम्पल D1 असेल, सॉरी D1 हा इथं इनपुट आहे। नंतर काय E लागणार आहे आपल्याला S0 चा बार आणि काय S1 लागणार आहे। मग त्यावेळी तुम्हाला काय भेटणार आहे D1 E S0 चा बार आणि S1 प्लस D2, ओके, E लागणार आहे। नंतर काय S0 आणि S1 चा बार, ओके, अँड लास्ट वन D3, ओके। नंतर काय E S0 आणि S1। मग त्यावेळी तुम्हाला काय भेटणार आहे D3 S0 S1 E। नंतर मला काय करायचं आहे, ह्या सगळ्यांचं ऍडिशन केल्यावरती तुम्हाला काय भेटणार आहे आउटपुट। मग ऍडिशन साठी काय
ऑर गेट यूज करा. मग ऑर गेट यूज केल्यावरती काय तुम्हाला आउटपुट जो आहे तो आउटपुट भेटून जातो. ओके, ज्यावेळी तुम्ही डायग्राम करताय त्यावेळी इथं मेन्शन करत जावा D0 S0 चा बार आणि S1 चा बार. ओके, मग ह्या पद्धतीने एक्झाम मध्ये लिहित असताना इक्वेशन मेन्शन करत चला की कुठला इक्वेशन काय आहे. ओके, समजलं. मग ह्या पद्धतीने काय 4:1 जो मल्टिप्लेक्सर आहे तो मल्टिप्लेक्सर काय करतं, काम करतं. मग हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.